जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील बारसवाडा येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका 2 वर्षीय वासराचा मृत्यू झालाय अशी माहिती मिळते। ही घटना शेतकरी प्रभाकर भागोजी मांगडे यांच्या शेतात काल 4 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली। बिबट्याच्या या हल्ल्यामुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी ठस्यावरून बिबट्या असल्याचे सांगितले। याआधी 30 जानेवारी रोजी गोंदी गावातही अज्ञात हिंस्र प्राण्याने हल्ला करून एका कालवडीचा फडशा पाडला होता। शेतकरी प्रभाकर मांडगे यांचे वासरू रात्रीच्या वेळी शेतात बांधलेले असताना अचानक मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले। यामुळे ग्रामस्थात भीती आणि तणाव आहे। ग्रामस्थ पंढरनाथ माळकरी यांनी सांगितले की आम्ही शेतात कामासाठी जातो, पण आता बिबट्याच्या भीतीने शेतात जाणेही आमचे धोकादायक झाले आहे। यामुळे वन विभागाने याची त्वरित दखल घ्यावी। घटनास्थळी तलाठी पठाण यांनी पंचनामा केला आहे। दरम्यान दिनांक 30 जानेवारी रोजी अंबड तालुक्यातील गोंदी गावातही शेतकरी संभाजी एकनाथ सोळंके यांच्या 18 महिन्याच्या काळवडीवरही अज्ञात हिंस्र प्राण्याने हल्ला करून तिला ठार केले होते। या दोन्ही घटनांमुळे अंबड तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। यामुळे वन विभागाने त्वरित उपाययोजना करून ग्रामस्थांचे जीवित आणि जनावरांचे रक्षण करावे अशी मागणी होत आहे। काल आमचे गाव मोदी बारसवाडा आमच्या गावामध्ये काल दिनांक रात्री 4/1/2025 या दिवशी संध्याकाळी रात्री 12 सरमण वाघांनी प्रभाकर भागोजी मांगडे या शेतामध्ये वाघांनी वासरा हल्ला केल्यामुळे वासरू दगावले। आम्ही फोन केला असता तेथील पंच तलाठी साहेबाला फोन केला असता ते तिथं प्रत्यक्ष आली पठाण साहेबांनी त्यांनी पंचनामा केला, तरी शासनाने याची दखल घ्यावी आणि प्रभाकर भागोजी मांगडे यांना मदत करावी ही नम्र विनंती।